परंतु त्याप्रमाणे एवढ्या मोठी संख्या असून देखील एक पोलीस कर्मचारी इथं आहे, म्हणजे त्यांना जाणीव आहे की पाडला जातो बदनामीच्या स्वरूपामध्ये की काहीतरी आमिष देऊन धर्मांतर केलं जाते। या ठिकाणी किती लोकांनी आमिष देऊन धर्मांतर केलेलं आहे? या ठिकाणी आम्ही जेवढे लोक आहोत आपण खूप कमी संख्येने लोकांना बोलवलंय, परंतु असा एकही व्यक्ती आम्हाला आढळणार नाही की ज्याला कोणीतरी आमिष दिलाय, कोणीतरी त्याला लालच देऊन धर्मांतर केलेलं। आम्हाला जो विचार आमच्या उन्नतीकडे नेणारा योग्य वाटला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये तो अधिकार दिला आणि त्याच्यामुळं आम्हाला या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या रीतीने करता येत आहेत। बाबासाहेबांचं संविधान पाठीशी असल्यामुळं आज आम्ही एवढं चांगल्या प्रकारे जीवन जगू शकत आहोत। आज जगामध्ये सगळ्यात मोठी संख्या जर कोणाची असेल तर तो ख्रिस्ती समाज आहे। फक्त भारताचा धर्मांतर होतंय का? तर अजिबात नाही। ज्याला जो विचार पटेल, ज्याला जो विचार उन्नतीकडे नेईल त्याच्याकडे माणसं जातात आणि जात राहतील। अशा दुष्ट वृत्तींनी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला ते होणार नाही। आणि या ठिकाणी बरेचसे जण असं बोलते की आम्ही कोणाला भेट नाही, आणि ही गोष्ट सत्य आहे। आम्ही भीतीपोटी नसून या ठिकाणी आहोत, कारण अलीकडच्या काळामध्ये राजकीय व्यवस्थेच्यामुळं कदाचित गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेबांचं या भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष नसेल, ते लक्ष कसं वेधलं जाईल त्याच्यासाठी आपण प्रार्थना करावी। कारण कदाचित त्यांच्या जवळची टीम त्यांना हे सर्व काही सांगत नसेल, दाखवत नसतील, त्याच्यामुळं हा मोकाट सुटलेला डुक्कर, मोकाट सुटलेला कुत्रा हा अशा पद्धतीने काम करत आहे। मला असं वाटतं की ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांचं लक्ष त्याच्याकडे जाईल किंवा मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री याच्याकडे लक्ष देतील, याला पाबंद घालतील, कारण मागच्या 2-3 दिवसापूर्वी त्यांचं स्टेटमेंट आहे की कोणी असे प्रक्षोभक वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये। तर मला असं वाटतं की ह्या येणाऱ्या काहीतरी दिवसात, कारण आता ही घटना घडून त्यांची जी पारिवारिक पार्श्वभूमी आहे, परिवारामध्ये त्यांच्या जे काही घडलेलं आहे आणि त्या पारिवारिक गोष्टीला धर्माचा रंग देऊन, धर्माशी जोडून आणि ख्रिस्ती समाजाला टार्गेट करून मोर्चा काढणे, आमच्या धर्मगुरूला मारण्याची सुपारी देणे, असा जो काही त्यांची प्रयत्न चालू आहे, मला माहिती आहे कोणी सुपारी घेऊ शकणार नाही आणि हे देखील देणार नाही। परंतु सर्वांनी आपापल्या समाज बुद्धीचा उपयोग केला पाहिजे आणि आमचे जे धर्मगुरू आहे, ज्या ज्या ठिकाणी आपण काम करत आहात, निदान या शहरामध्ये ख्रिस्ती कृती समिती आपल्या सोबत आहे, आपण या समितीसाठी देखील प्रार्थना करावी। कारण लवकर या 5 मिनिटात संपवायचं आहे। सर्व धर्मगुरू येऊन बसतील खुर्च्या। गोपीचंद पडळकर या आमदाराने ख्रिस्ती समाजाच्या विरुद्ध गरळ ओकून जो सांगली या ठिकाणी प्रकार घडलेला आहे, ज्या महिलेने आत्महत्या केलेली आहे पारिवारिक कारणामधून किंवा जे इतर कुठलंही कारण असेल, ज्या कारणामधून त्या महिलेने आत्महत्या केलेली आहे, त्या महिलेला त्या परिवाराला हाताशी धरून जो जातीय रंग देऊन त्या समाजाला टार्गेट केलं जात आहे, त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट म्हणजे मारहाण करणाऱ्यापासून तर खून करणाऱ्या व्यक्तीपर्यंत असं एक बक्षीस जाहीर केलेलं, 4 लाख, 6 लाख, 7 लाख, 11 लाख रुपये। तर हे सर्व समाज माध्यमांवर उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी ते समाजाला टार्गेट करण्यासाठी हे जे काही आचरण त्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही हे सर्व गोष्टी करत आहोत। दुसरीकडे त्यांनी अशी देखील सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांशी भेटून धर्मांतर विरोधी कायदा हा आणावा अशी देखील मागणी त्यावेळेस करण्यात आली। म्हणजे कुठेतरी असं दिसतंय का की धर्मांतराचं श्रेय असं तुमच्यावर आरोप करण्यात येत आहे? हो, ते असू शकतं आणि हा आज नाही, हा अनेक वर्षापासून आहे। सरकार, मायबाप सरकार जोही निर्णय घेईल या संबंधाने तो आम्हाला मान्य असेल, कारण या ठिकाणी कोणीही धर्मांतर करत नाही। परंतु जर सरकारची भूमिका समाजाच्या वतीने जेही असेल ते आम्हाला मान्य असेल आणि सर्वात महत्त्वाचं की गोपीचंद पडळकर सारखा व्यक्ती एक खुनाची सुपारी देत असून देखील सरकारचं
प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही, ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. जर गोपीचंद पडळकर ऐवजी विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने जर असं एखादं स्टेटमेंट केलं असतं तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता. परंतु सरकारचं संरक्षण असल्यामुळं किंवा सरकारच बोलवतं धनी असल्यामुळं एक प्रकारे त्यांच्या माध्यमातून पडळकर अशा विकृतीपूर्वक भाषण करत आहे. आज निषेध आंदोलन केलं, पुढची भूमिका काय असणार? आज आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे. निषेध आंदोलन आम्हाला माहीत होतं की आम्ही कितीही रस्त्यावर आलो तर सरकार ऐकणार नाही. त्याच्यामुळं आज आम्ही प्राथमिक स्वरूपात हे निषेध आंदोलन केलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ज्या ज्या पद्धतीने भाषण केलेलं आहे त्या सर्व गोष्टींना आम्ही एक तयार करून माननीय उच्च न्यायालयाकडे आम्ही त्याच्यासाठी दाद मागणार आहोत आणि त्याला शिक्षा मिळवण्यापर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ओके सर, काय नाव सर आपलं? माझं नाव विजय निकाळजे, ख्रिस्ती कृती समिती, छत्रपती संभाजीनगर. ओके.